नमस्कार मंडळी, मी स्मिता कोरडे. आविष्कार प्रस्तुत मुखवटे या मी संपादित केलेल्या ऑडिओ अंकाचा हा चौथा आणि शेवटचा भाग. यातही सुंदर स्वरचिते, कथा, आध्यात्मिक साहित्य, काव्य, आत्मचरित्रातून काही, एका थोर संगीतकाराच्या काव्यप्रतिभेबद्दल काही, मराठी संगीत नाटकाचे इंग्रजीत रूपांतर केलेला प्रवेश इत्यादी उत्तमोत्तम ऐकावयास मिळेलच. आणि हो, मुखवटे या अंकाच्या 4ही भागांना समाविष्ट करून मी सांगितलेले लिहिलेले संपादकीय सुद्धा आहे. ऐकून आपले अभिप्राय जरूर द्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं. धन्यवाद. नमस्कार, मी संजय गोसावी आज सादर करीत आहे पंडित यशवंत देव यांची काव्य प्रतिभा. मित्रो, स्वर्गीय पंडित यशवंत देव म्हणजे अर्थातच मराठी भावसंगीतामधील ज्येष्ठ संगीतकार आणि संगीतकार या नात्यानं देवसाहेबांनी आकाशवाणीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे अनेक अजरामर भावगीतांना त्यांनी संगीत दिलंय. त्याचबरोबर चित्रपटातील गाणी असोत, संगीत नाटकामधील पदं असोत, त्यांना दिलेलं त्यांनी संगीत. संगीत शिक्षक या नात्यानं अनेक शिष्यांना संगीताचं मार्गदर्शन, संगीत विषयक पुस्तकांचं लेखन, कार्यशाळा आणि भावसंगीताच्या मैफिली असं संगीत विषयक कार्य देवसाहेबांनी चौफेरपणे केलेलं आहे आणि प्रत्येक मराठी संगीत रसिकांना ते ज्ञात आहे. ज्येष्ठ लेखक वपु काळे यशवंत देव यांच्याविषयी म्हणायचे की एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जिंदा दिलीनं जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे पंडित यशवंत देव. अर्थात देवांचं संगीत विषयक कार्य जाणणारं अगणित असे श्रोते आहेत, पण त्यांचा अजून एक खूप मौल्यवान पैलू होता आणि तो म्हणजे कवी गीतकार पंडित यशवंत देव. शब्दप्रधान गायकीचे शिल्पकार असं वर्णन देवांचं केलं जातं. त्याचं कारण म्हणजे भावगीत म्हणताना शब्दांना आणि त्यातील भावनेला किती महत्व आहे हे त्यांनी आपल्या गीतांमधून तर दाखवलंच, पण त्या गायकीचा पुरस्कार उदाहरणासहित ते करत राहिले. एकूणच यशवंत देवांचं शब्दांवर मनापासून प्रेम आणि म्हणूनच त्यांच्यातल्या प्रतिभेनं शब्दांच्या माध्यमातून अनेक कविता आणि गीतं हे जन्माला आले. विविध प्रांतातील, मग अगदी भावगीतं असो, चित्रपट गीतं असो, विडंबन गीतं असो, रुबाया, ओशो गीतं, अक्षरफुलं, अशा विविध माध्यमातून त्यांच्यातील काव्य प्रतिभेने त्यांना स्वतंत्रपणे प्रतिभावंत कवी गीतकार यशवंत देव अशी ही एक ओळख दिली. कवी यशवंत देव यांच्या प्रतिभेनं निर्माण झालेल्या काही शब्द रचना मी आज सादर करण्याचा प्रयत्न करतोय. 1955चा सुमार असावा. यशवंत देव यांनी त्यावेळी पहिली आपली गमतीदार कविता लिहिली होती. तिचं नाव होतं दुसऱ्याची. ती कविता अशी होती: दुःखे शीतल वाटती मजला, कोणाची? दुसऱ्याची. टोचती मजला सुखासम, कोणाची? दुसऱ्याची. चप्पल पायी येते मंदिरी, कोणाची? दुसऱ्याची. पत्नी सुंदर गमते मजला,
कोणाची? दुसऱ्याची. चूक वाटते खिळ्या एवढी, कोणाची? दुसऱ्याची. ही कविता परी माझी, अन्य ना कोणाची, दुसऱ्याची. संगीत क्षेत्रामध्ये भरीव कार्य करत असताना देवसाहेबांचा विविध प्रतिभावंत अशा कवींबरोबर जिव्हाळा निर्माण होत गेला. आकाशवाणीवर कार्यरत असताना भाव सरगम या कार्यक्रमाच्या सादरीकरणाच्या माध्यमातून देवसाहेबांकडे विविध जबाबदारी असत. त्यातीलच एक महत्वाची जबाबदारी म्हणजे कवी वाराकांत, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, कवी ग्रेस, वसंत बापट, शांता शेळके अशा सारख्या प्रतिभावंत कवींच्या गीतांना चाली देणं. आता या कवितांना चाली देणं सोपं व्हावं म्हणून देवसाहेबांनी त्या कवितेच्या मुळाशी जाऊन सखोलपणे जाण अधिक व्यापक आणि सखोल केली. आणि त्यातूनच यशवंत देव यांच्यामधील कवी घडत गेला. नागपूरमध्ये आकाशवाणीवरती कार्यरत असताना देवांना एके दिवशी अचानकच एका कवी संमेलनामध्ये प्रथमच कविता सादर करण्याची वेळ आली. तो आषाढ महिन्यामधील पहिला दिवस होता. त्यावेळी देवांनी सादर केलेली कविता अशी होती: आषाढाच्या पहिल्याच दिवशी फाल्गुनाची बोंब झाली. आषाढाच्या पहिल्याच दिवशी फाल्गुनाची बोंब झाली. कवित्व गाठी नसताना कवी व्हायची पाळी आली. म्हटलं वेळ आलीच आहे, आता चुकून काही चालणार नाही. म्हटलं वेळ आलीच आहे, आता चुकून काही चालणार नाही. 2-4 कविता पाडल्याखेरीज आता काही भागणार नाही. देवांच्या काव्य प्रतिभेने अशा नवीन कविता जन्माला येत होत्या. आता बाहेर कोणाला ते फारसं माहीत नव्हतं, पण संगीत क्षेत्रामधील जाणकारांना ते नेमकं माहीत होतं. आणि म्हणूनच देवांना कवी आणि गीतकार म्हणूनही वेगवेगळ्या संधी मिळत गेल्या. नागपूरला असतानाच एकदा मुंबईहून ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांनी काही स्वरांची नोटेशन्स त्यांना चक्क तार करून पाठवली. आणि त्या नोटेशनवरती देवसाहेबांनी शब्द लिहून गीत लिहावं अशी विनंती जोगांनी केली. देवांनी त्या चालीवर शब्द लिहिले आणि पुढे बाबूजी अर्थातच स्वर्गीय सुधीर फडके यांनी ते गीत गायलं आणि एका अत्यंत अजरामर गीताचा जन्म झाला. आता एखाद्या गीतासाठी 3 संगीतकार एकत्र येण्याचा तो दुर्मिळ क्षण. त्या स्वरांचे नोटेशन्स मुंबईहून नागपूरला आले आणि हीच भावना देवसाहेबांनी त्या गीतामध्ये अगदी चपखलपणे बसवली. ते अजरामर गीत आणि त्या गीताचे शब्द असे होते: स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी. निर्जीव उसाचे वाऱ्याचे, आकाश फिकटत्या ताऱ्यांचे. कुजबुज ही नव्हती वेलींची, हितगुज ही नव्हते पर्णांचे. ऐशा थकलेल्या उद्यांनी, विरहात मनाचे स्मित सरले. गालावर आसू ओघळले, होता हृदयाची दोषकले. जखमेतून क्रंदन पाझरले, घाली फुंकर हलकेच कोणी. स्वर आले दुरुनी. महाराष्ट्राचं लाडकं दैवत पु ल देशपांडे यांच्यामुळे यशवंत देव यांना चित्रपट क्षेत्राची दारं खुली झाली. झालं गेलं विसरून जा हा तो पहिला चित्रपट की ज्या चित्रपटासाठी देवसाहेबांवरती त्या चित्रपटातील गाण्यांना संगीत द्यायची जबाबदारी देण्यात आली. इतकंच नव्हे
तर या चित्रपटातील सर्व गाणी सुद्धा देवसाहेबांनीच लिहावी, ही सुद्धा जबाबदारी त्यांना देण्यात आली. पुढे विविध चित्रपटांना त्यांनी संगीत तर दिलंच, पण काही मोजक्या चित्रपटातील गाणी सुद्धा देवसाहेबांनी लिहिलीच. गीतकार, संगीतकार या नात्यानं त्यांचे महत्वाचे 2 चित्रपट म्हणजे झालं गेलं विसरून जा आणि कामापुरता मामा. आता चित्रपटातील त्यांच्या काव्य प्रतिभेची उदाहरणं म्हणजे अत्यंत लोकप्रिय असलेली गीतं, झालं गेलं विसरून जा मधलं तू नजरेनं हो म्हटलं, किंवा कामापुरता मामा या चित्रपटातील अशी निशा पुन्हा कधी दिसेल का, किंवा माझा मुलगा या चित्रपटातील निज रे निज रे बाळा. आणि अर्थातच कामापुरता मामा या चित्रपटामधीलच एक अत्यंत लोकप्रिय अजरामर गीत म्हणजे विश्वविख्यात गायिका लता दिदींनी गायलेलं आणि यशवंत देव यांचं गीत, शब्दरचना आणि संगीत रचना आणि त्या गीताचे शब्द असे आहेत: जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, रंगविले मी मनास चित्र देखणे, आवडले वेडीला स्वप्न खेळणे, स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, हळूच तुला बघण्याचा छंद आगळा, लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा, स्पर्शातून अंग अंग धुंद होऊ दे, पाहू दे असेच तुला नित्य हासता, जाऊ दे असाच काळ शब्द झेलता, मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. याच प्रकारे विविध भावगीतांना संगीत देता देता देवसाहेबांनी भावगीतही लिहिली. त्यातलं एक अत्यंत लोकप्रिय भावगीत की ज्याचे शब्द यशवंत देव यांनी लिहिलेले आहेत, संगीतही अर्थात त्यांचंच. प्रिया आज माझी नसे साथ द्याया, नको धुंद वारे नको चांदण्याया, नको परिजाता धरा भूषुही, पदाची तिच्या आज चाहूल नाही, प्रियवीण आरास जाईल वाया, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, न शांती जीवाला न प्राणास धीर, कसा आज कंठात येईल सूर, उरी वेदना मात्र जागेल गाया, प्रिया आज माझी नसे साथ द्याया. अशा प्रकारे विविध प्रांतामध्ये यशवंत देव यांची काव्य प्रतिभा फुलत होती. भावगीत, चित्रपट गीत, त्याचबरोबर रंगमंचीय या प्रकारात सुद्धा काही मोजक्या ठिकाणी त्यांनी नाटकांसाठी गाणी लिहिली आहेत, पद लिहिली आहेत. संगीत बावनखणी या नाटकाला त्यांनी संगीत दिलं आणि संगीत घनश्याम नयनी आला या नाटकातील पदही लिहिली आणि संगीतही दिलं. घनश्याम नयनी आला या नाटकामध्ये प्रसाद सावकर यांनी गायलेली नाट्यपदे सुखवितो मधुमासहा किंवा ही कनकांगी कोण ललना ही नाट्यपद अत्यंत लोकप्रिय आहेत. पंडित यशवंत देव यांनी गुरु म्हणून आदरानं आपल्या मनामध्ये जपलं ते हिंदी चित्रपट क्षेत्रातील थोर संगीतकार अनिल विश्वास यांना. अनिल विश्वास यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या लोकप्रिय 15 हिंदी मधील चित्रपट गीतांच्या चालींवर मराठीमध्ये समस्वरी स्वतंत्र अशा मराठी रचना त्यांनी केल्या आणि त्या अक्षर फुलं या नावानं प्रसिद्धही केल्या. त्याचंच एक उदाहरण सांगायचं म्हणजे अनिल विश्वास यांनी संगीत दिलेलं सीने में सुलगते है अरमा हे अत्यंत लोकप्रिय हिंदी चित्रपट गीत. त्या गीताचे शब्द लिहिले होते प्रेम धवन यांनी आणि ह्या गीतावरती समस्वरी म्हणजे त्याच चालीतील
मराठी रचना यशवंत देवांनी अशी लिहिली. अंधारून आलेली संध्या नजरेतही काहूर भिरभिरते, काळोख असा चहूबाजूला हे एकाकी मन व्याकुळते. ज्योती तर सगळ्या विझलेल्या, मी सावरते हृदयात दिवा, आशेच्या हिंदोळ्यावरती झुलताना वाट तुझी बघते. खरोखरच यशवंत देव हे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. दुसऱ्यांच्या गुणांना, प्रतिमेला सलाम करताना ते भरभरून बोलतात आणि त्यासाठी शब्दांचाच त्यांच्या कवितेच्या माध्यमातून आधार घेतात. पु ल देशपांडे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्याविषयी शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होताना यशवंत देव यांनी लिहिलेलं आहे. पुलंनी जाताना एक गोष्ट केली, पुलंनी जाताना एक गोष्ट केली, दिली गुरु किल्ली हसण्याची. पुलंनी जाताना एक गोष्ट केली, दिली गुरु किल्ली हसण्याची. पुलंचे स्मरण कसे करायचे, जरा हसायचे अश्रूंनीही. 20 डिसेंबर 1980 रोजी त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. त्यावेळेला देवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या अशा. तुझा हात सुटता पडली मिठी वेदनेची, तुझा हात सुटता पडली मिठी वेदनेची, वळुनी पहा कैसी झाली दशा पाखराची. अशी काय घाई झाली कोणी बोलविले, अशी काय घाई झाली कोणी बोलविले, तूच बांधलेले घरटे तुला नको झाले, तूच बांधलेले घरटे तुला नको झाले, अशी कशी सरली करुणा तुझी अंतरीची. देवांचे संगीत विषयक मैफिलींचे अनेक कार्यक्रम होत असत. अर्थातच त्यांच्या गाण्यांचं सादरीकरण त्या कार्यक्रमामधून ते करत. पण उपस्थित रसिकांना बाकी संगीतकारांनी केलेली गाणीही ऐकायची असत आणि अशा गाण्यांच्या फरमाईशी रसिक देवसाहेबांना करत असत. आता यातून मार्ग कसा काढायचा म्हणून देवसाहेबांनी इतर संगीतकारांच्या लोकप्रिय गाण्यांवर विविध विडंबन गीतं लिहिली आणि आपल्या कार्यक्रमात ती सादर करायलाही सुरुवात केली. त्या विडंबन गीतांना उदंड प्रतिसाद मिळायचा, अनेक वेळा वंसमोरही मिळायचा. पंडित रजनाथ मंगेशकर तर त्यांच्या कार्यक्रमात जर देवांचा सहभाग असेल तर आवर्जून या विडंबन गीतांचा समावेश करायला देवांना सांगायचे. आता या विडंबन गीतांची काही उदाहरणं आपण पाहूयात. संत वाहते कृष्णमाई हे अत्यंत लोकप्रिय गीत आहे, आपण सर्वांना माहितीच आहे. तर या गाण्याच्या चालीवर देवसाहेबांनी लिहिलं, संथ गातसे कृष्णाबाई, गीतामधल्या स्वरतालांची जाणीव तिजला नाही. जगाच्या पाठीवर या चित्रपटामधील एक धागा सुखाचा या गाण्याच्या चालीवर त्यांनी लिहिलं, एक डब्बा स्त्रियांचा 100 डब्बे पुरुषांचे, प्रवासामध्ये असे चालती हाला मा अबलांचे. अरुणदात्यांचं अत्यंत लोकप्रिय गीत दिवस तुझे हे फुलायचे आणि ह्या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर देवसाहेबांनी लिहिलं, स्वतःचे कल्याण साधायचे तर नेत्यांशी नाते जोडायचे, पुढारी हल्लीचा देव त्याला तू खुशीत ठेव, काहीही कमी न पडायचे, स्वतःचे कल्याण साधायचे. 1984 मध्ये आकाशवाणीवरून निवृत्त झाल्यानंतर देवांनी ओशो आश्रमात जाऊन संन्यास घेतला आणि आपल्या दैनंदिन जीवनामधील नित्य गोष्टी चालूच ठेवून ध्यान मार्गाने खूप मोठा आत्मिक सुखाचा पल्ला गाठला. ओशोंविषयी मनोमन असलेल्या कृतज्ञतेपोटी त्यांनी ध्यान मार्गावर आधारित करुणा त्यांची या माध्यमातून ओशो विचार
100 रुबायांच्या माध्यमातून व्यक्त केले. या रुबायांमधील प्रत्येक रुबाई ही जीवनाचं गहन अर्थच प्रकट करत असते. त्यातील 2 रुबाया सादर करून मी ही आजच्या सादरीकरणाचं सांगता करत आहे. कुठलाही असू दे धर्म, करावे ध्यान. कुठलाही असू दे धर्म, करावे ध्यान. ध्यानातून येतो अनुभव, होते ज्ञान. व्हा सिद्ध प्रयोगासाठी म्हणती ओशो. व्हा सिद्ध प्रयोगासाठी म्हणती ओशो. तुम्ही पोपट होऊ नका ग्रंथ वाचून. जिथे गाभारा तिथे कळस या दुसऱ्या रुबाया संग्रहामधील एका ठिकाणी यशवंतदेव असं म्हणतात, पायांनी उचलून तीर्थक्षेत्री नेले. पायांनी उचलून तीर्थक्षेत्री नेले. डोळ्यांनी अद्भुत देखावे दाखविले. डोळ्यांनी अद्भुत देखावे दाखविले. कशी सर्व इंद्रिये झटले माझ्यासाठी. कशी सर्व इंद्रिये झटली माझ्यासाठी. मी थँक्यू ही म्हटले नाही, माझे चुकले. धन्यवाद. नमस्कार. मी मृणाल गोसावी. श्रीकृष्णाच्या आयुष्यातलं राधेचं आणि मीरेचं अढळ स्थान आपण सगळेजण जाणतोच. ही मीरा मला जशी भावली, माझ्या जशी नजरेसमोर आली, ती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. आजपर्यंत व्यतीत केलेल्या आयुष्याची एक लांब चित्रफीत मीरेच्या नजरेसमोरून भराभर पळू लागली. अगदी लहान असल्यापासून माताजींच्या सोबत देवळातून येताना भेटलेले फकीर बाबा, त्यांनी दिलेली पितळी मोरमुकुटधारी बन्सी बजैया नटखट कानाची सुबक मूर्ती. फकीर बाबा बाकी काय बोलले ते आठवत नाही फारसं, पण मला इतकंच आठवतंय की ते म्हणले, हा कान्हाच तुझं सर्व काही, अगदी नवरदेव देखील. बरोबरीच्या सख्या सवंगड्यांची लग्न झाल्यामुळं माझ्यासोबत खेळायला, वेळ व्यतीत करायला फारसा कुणाला वेळ नव्हताही. मग हळूहळू कान्हात रमणं सुरू झालं. दिवस सुरू होई तो मुळी कान्हाच्या दर्शनाने आणि मावळ्याचं देखील कान्हाच्याच दर्शनाने. त्या मूर्तीला नटव, सजव, तिची पूजा कर, नैवेद्य दाखव. इथपासून कान्हाला दिल्याखेरीज पाण्याचं थेंब देखील घ्यायचा नाही, इतपत तयारी झाली. अत्यवस्था असताना माताजींनी पिताजींकडून एक वचन घेतलं, ते माझ्या गोपालापासून मला विलग न करण्याचं. कालौघानी भोजराजांशी पिताजींनी लग्न लावून दिलं. भोजराज म्हणजे मूर्तिमंत प्रेम. मीरेकडे अलौकिक सौंदर्य, निरागसपणा, भाबडेपणा होता. सगळ्यात महत्वाचं होतं तिचं कान्हाशी असलेलं सच्च मानसिक बंधन. ज्यावेळी माझ्या भोजराजांना कळलं की आपण कान्हाला पती मानलंय आणि तेच त्याचं स्थान दुसरं कुणीही घेऊ शकत नाही, तेही त्यांनी मान्य केलं. दुर्गापूजेच्या उत्सवाच्या वेळी मी पूजेला बसायला नकार दिला. माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या देवाला मनापासून पूजतो त्याचीच पूजा करावी. भोजराजांचं घराणं पडलं शैव आणि असं असून देखील शिवाची पूजा सोडून केवळ अट्टहास म्हणून पूजा करायचं मी साफ नाकारलं. परिणाम व्हायचा तोच झाला. मला धर्मसभेपुढे उभं करण्यात आलं. मला हे जाणवत होतं की हे एक षडयंत्र आहे, माझ्या विरुद्ध रचलेलं. भोजराजांची हतबलता त्यांच्या नजरेतून, त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत होती.
अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मी माझ्या परीने माझ्या कुवतीने दिलेली उत्तरं खरं तर धर्मसभेला निरुत्तर करत होती. तरी केवळ धर्मसभेला विजयी ठरवण्यासाठी मला अपराधी ठरवलं आणि एकांतवासाची शिक्षा दिली. मुख्य राजमहालापासून काही अंतरावर माझी रवानगी झाली. माझ्यासोबत कोण होतं? तर माझा गिरीधारी, मोर मुकुटधारी नटखट कन्हैया, त्याच्या पूजेचं साहित्य आणि अगदी जरुरीपुरती भांडी. बस इतकंच. माझ्यासाठी पाठवण्यात आलेल्या दासींना देखील मी परत पाठवून दिलं. कारण त्यांना देण्याजोगं माझ्याकडे कामच नव्हतं मुळी. या एकांतवासाचा मी पुरेपूर फायदा उठवला. दिवस रात्र फक्त नामस्मरण, भजन, मी आणि माझी एकतारी आणि पूर्ण वेळ कान्हाशी हितगुज. भोजराज मात्र वरचेवर येऊन मला भेटत होते. या एकांतवासात देखील त्यांचा पूर्ण पाठिंबा मला होता. सतत युद्धांवर राहिल्यामुळे राणाजींना अकाली मृत्यूला सामोरं जावं लागलं. जाण्यापूर्वी मात्र स्वतःचं मृत्यूपत्र लिहून ठेवायला विसरले नव्हते. त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की मीरेला सती जाण्याची सक्ती करू नये. तसंच तिला तिच्या इच्छेनुसार राहण्याची, तिला जिथे कुठे जायचं असेल त्याची मुभा असावी. आज माझा मृत्यूपत्र सर्वांनी मान्य केलं. दुःखाचे दिवस सरताच चित्तोड सोडलं आणि मी माझा कान्हा जिथे वाढला, रमला, जिथे जिथे त्याला पेंद्यासारखे जीव देणारे सवंगडी मिळाले, राधेसारखी प्रेमिका मिळाली, गुरु मिळाली, जिथे त्यांनी यमुनेला वाट मिळवून दिली, अनेक प्रकारचे रास रचले, लोणी दुधानी शरीरयष्टी संपादन केली, यशोदामाईच्या गळ्यातला ताईत बनला, त्या ब्रजभूमीकडे, वृंदावनाकडे मार्गक्रमणा सुरू केली. फार ओढ लागली होती त्या भूमीची. वाटेत लागतील त्या गावी भजन कीर्तन करीत वाटचाल चालू होती. साथीला बैलगाडी होती. ज्या गावात मुक्काम असे तिथेच आहार व्हायचा. खायला काही नाही मिळालं तरी बाडगाभर दूध तेवढंच घ्यायचं. अशा तऱ्हेने वाटचाल चालू असताना वाटेत ध्रुपदची गाठ पडली. गृहस्वामिनीचं अकाली निधन झाल्यामुळे सैरभैर झाला होता बिचारा. त्या दिवशीच्या कीर्तनातून त्यांनी काय बोध घेतला काय जाणे. पण स्वतःची बैलगाडी घेऊन आमच्याबरोबर, म्हणजे मी आणि ललिता आमच्याबरोबर मुसाफिर झाला. या ललिताचीही एक दुःखभरी गोष्ट होती. अत्यंत अवखळ असलेल्या ललितेला समाजकंटकांनी उचलून नेलं आणि तिच्या देहाची विटंबना केली. अर्थात समाजात किंवा कुटुंबात तिला काही स्थान उरलं नव्हतं. मला तिच्याविषयी खरंच एका धाकट्या बहिणीसारखी भावना उचंबळून आली आणि मी तिला माझ्याबरोबर घेतलं. असा आमचा प्रवास मजल दर मजल करत वृंदावनाला पोचला. त्या भूमीच्या दर्शनाने, त्या मातीच्या स्पर्शाने एक अनाहत आनंद मला मिळाला. कृष्ण मंदिराजवळच एक कुटी बांधून त्यात मी आणि ललिता राहिलो आणि ध्रुपदची त्यांनी स्वतःची सोय मंदिरात करून घेतली. त्यानंतर माझ्या कुटुंबात पार्वती आणि इतर काही गोपिकांची भर पडली. सगळ्याच मला माई म्हणत होत्या. पण पार्वती, ललिता आणि ध्रुपद सावलीसारखे सतत पाठीशी होते. मला खात्री होती ही सारी योजना त्या कान्हाचीच होती. मला सगळं कळत होतं पण वळत नव्हतं. मी रोज धावा करून करून त्याला त्याच्या मूळ रूपात दर्शन देण्याकरता आळवत होते. त्याच्यासाठी वेगवेगळी भजनं म्हणत होते. पण या सगळ्यांच्या रूपांनी आणि इतर अनेक कित्येकांच्या रूपांनी तो माझ्यासमोर येत होता आणि मला चकवून पळून जात होता. एक ना अनेक असे किती अनुभव कान्हाने मला दिले होते.
हळूहळू माझी कीर्ती सर्वदूर होत चालली होती. भक्तगण वाढत होते. माझी कीर्ती कसली, सारी कान्हाचीच लीला होती ती. तो माझ्यातच बसला होता. त्याला जे करायचं होतं ते तो माझ्याकडून करवून घेत होता. माझ्या वेडीच्या यातलं काही म्हणून काही लक्षात येत नव्हतं किंवा मला ते लक्षात आणून घ्यायचंच नव्हतं मुळी. कारण माझ्या नजरेसमोरची मुरली मनोहराची सजीव मूर्ती समोर येत नव्हती आणि तोपर्यंत मी त्याचा पिच्छा सोडणार नव्हते. रमेसारख्या एका अजाण बालिकेला केवळ स्वतःचं महत्व केवळ स्वतःचं महत्व वाढवण्याकरता सती बनवण्यात येत होतं. पण धाडसानी आणि तिथल्या सगळ्या मान्यवरांना निवृत्त करून मी ती प्रथा बंद पाडली. जीव गोस्वामींसारखा कृष्णाचा परमभक्त कोणे एकेकाळी त्याच्या नारीकडून दुखावला गेला होता आणि स्त्रीद्वेष्टा झाला होता. गावातील समाजकंटकांनी केवळ केवळ मला वृंदावनाबाहेर घालवण्यासाठी एक कट रचला आणि मला जीव गोस्वामींची भेट घ्यायला सांगितलं. 2 दिवस संपूर्ण त्याच्या आश्रमाबाहेर बसून होते, पण पठ्ठ्या बदला नाही. यावेळी परत ध्रुपद माझ्या मदतीला धावून आला. मी त्याच्याकरवी जीव गोस्वामींना निरोप पाठवला. त्यांना सांगितलं, या जगात पुरुष एकटा काय तो कृष्ण कन्हैया आहे आणि बाकी बाकी आपण सगळ्या गोपिका आहोत. त्याच्या तालावर नाचणाऱ्या कळसूत्री बाहुल्या. तो खरंच ज्ञानी सत्पुरुष होता. सारं समजून गेला आणि आपल्या स्त्रीबद्दलच्या नकारात्मक भावना बाजूला सारून मला आईच्या जागी मानून मला भेटायला आला. अर्थात सगळ्या समाजकंटकांचं तोंड काळं झालं हे वेगळं सांगायला नको. पुन्हा एकदा त्या जगन्यतेचे हात जोडून आभार मानले आणि तत्क्षणी वृंदावन सोडून जायचा निर्णय घेतला. कारण कारण सारखं असं वाटत होतं की आता आपलं इथलं कार्य संपलंय आणि इथे राहिलं तर आत्मप्रौढी वाढवण्यापलीकडे काहीही घडणार नाही. इथून निघण्यापूर्वी एक महत्वाचं काम केलं. ते म्हणजे ललिताला द्रुपदच्या समर्थ हातात सोपवलं. जीव गोस्वामींनी पुढाकार घेऊन हे लग्न पार पाडलं आणि मी एकटीच द्वारकेकडे मार्गस्थ झाले. पुन्हा तोच क्रम आचरीत गावोगावी कीर्तन करत द्वारकेकडे पावलं नेत होती. फरक इतकाच होता की आता पुढच्या गावी पोचण्याआधी माझी कीर्ती त्या ठिकाणी पोचलेली असायची. द्वारकेला पोचल्यानंतर रणछोडजींच्या मंदिराजवळ एक कुटी बांधून निवास केला. गोमती माता जिथे सागराला मिळत होती ती जागा माझी अत्यंत आवडीची. त्या दोघांशी किती संवाद मी साधला असेल ते तो एक रत्नाकर आणि ती गोमती माताच जाणे. इथे आल्यानंतर सुद्धा तशाच विरोधकांना सामोरं जायला लागलं. पण एक क्षत्रिय राजघराणं पाठीशी आणि सात्विक भाव यांनी सर्व प्रसंगातून मला सहज तारून नेलं. जी भलावण कान्हाने वृंदावनात मांडली होती ती इथे देखील चालूच राहिली. पाठशिवणीचा खेळ तसाच चालू राहिला. एकदा तर स्वतःचं रेशमी तुळशी माळेचा गंध असलेलं उत्तरीय देखील तो सोडून गेला होता. एकांतात असताना गोमती मातेच्या तीरावर भोजराजांच्या सोबत घालवलेले आनंदाचे क्षण आपसूक समोर येत. मी त्यांना स्पर्शही करायला मनाई केली होती. त्याकरता जेव्हा शपथ घालू लागले तेव्हा भोजराज म्हणले, नको, शपथ नको घालू. पती पत्नींनी असं वागायचं असतं की एकाने सांगायचं आणि दुसऱ्यांनी ऐकायचं. मग द्वंद्व कुठलं? खरं त्या देव माणसांनी परत चुकूनही मला स्पर्श केला नाही. भोजराजांशी बोलताना माझं हृदय अगदी विरघळून जायचं. पती असूनही कधी अधिकार गाजवला नाही त्यांनी.
एका चांदण्या रात्री बेसावत क्षणी भोजराज आपल्या पलंगावरून उतरून माझ्याजवळ आले. माझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहताना अलगदपणी त्यांचा हात माझ्या दाट केसातून फिरायला लागला. मला सगळं जाणवत होतं, पण मलाही वाटत होतं की त्या स्पर्शातून दूर जाऊ नये. भोजराजांना मनाई करावी. असं का घडलं? दोघांनाही सांगता येईना. पण क्षणोक्षणी माझं मन शांत शांत होत गेलं. त्या स्पर्शाने माझं मन सद्गदित झालं. सगळ्या विरोधकांना तोंड देता देता, सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार पाडता पाडता माझा जीव अगदी थकून गेला होता. दुलारी तेवढी एक विसाव्याचं स्थान होती. मला वाटतं आई नंतर नंतर तिची जागा फक्त दुलारीने घेतली होती. सावरीच्या बाबत घडलेल्या घटनेनी मन विषण्ण झालं. साधी कोळ्याची पोर, तरतरीत, हुशार. मी तिचं रक्षण या नरभक्षकांपासून नाही करू शकले. ही बोच सतत सतत डाचत होती. त्या आवेशातच कान्हाला सांगून टाकलं, आता मी तुझ्या मंदिरात येणार नाही. पण माझा निश्चय डळमळवला नाही तर तो कान्हा कुठला? 2च दिवसात एक शेठजी आणि त्यांची पत्नी माझ्यासमोर आले. त्यांनी मुरारीची विधिवत साग्र संगीत पूजा केली आणि मला कीर्तन करायला लावलं. आपल्याच कीर्तनात पावलं थिरकत होती. मी गायची थांबले. कान्हाला हात जोडले. आज पूर्णत्वाने त्याला शरण गेले. आता मी अगदी तरल झाले होते. जणू शरीराकडून अशरीराकडे जाण्याची अवस्था प्राप्त झाली होती. माझं निस्सीम प्रेम आणि गोपालासाठीची ओढ आर्तपणी मला इथपर्यंत घेऊन आली होती. कान्हापाशी गेले. त्याला शरण शरण गेले. त्याच्या रंगात रंगून गेले आणि अगदी त्याची होऊन गेले. मी भारावल्यासारखी तिथून निघाले. मागचा दरवाजा आपोआप उघडला गेला. तसाच टाळेबंदही झाला. मी गोमती मातेच्या दिशेने धावत सुटले. तिच्या तीरावर उभं राहून कान्हाला आर्त साद घातली. तोच समोरून प्रकाशाचा झोत माझ्यापर्यंत आला. क्षणभर डोळे दिपले. पण पुन्हा त्या कान्हाला गमवायचं नव्हतं म्हणून कटाक्षाने डोळे उघडले. तो समोर भोजराज नवरदेवाच्या वेशात रथात बसून येत होते आणि मागे मागे माझा कान्हा, मोर मुकुटधारी कान्हा, पितांबर नेसलेला, रेशमी उत्तरीय घेतलेला कान्हा माझ्या पुढे हात पसरून उभा होता. माझ्या प्रीतीनं त्याला माझ्याजवळ यायला भाग पाडलं होतं. मी रथात बसून गेलेलं फक्त दुलारीने अनुभवलं होतं. ही खरी प्रेमकथा, बाकी सगळं असत्य. समयीचा ज्योत अवघा, समयीचा उजेड अवघा, अंधार प्यायला बसला. वाऱ्याच्या झोतामध्ये मज शांत निग्रही दिसला. डोळ्यांचा हलला पारा, वाऱ्याला उधाण आले. अंगावर वीज उमटली, पक्ष्यांचे घरटे ओले. भय उगाच वाटत गेले, भीतीची छाया नाही. तू सांग पुन्हा शपथ हे वर, माझ्यावर माया नाही. मायेच्या गुंत्यामधला हा प्रवास आहे सारा. धन्यवाद. नमस्कार. मी वैशाली जहागीरदार आपल्या आविष्कार या ग्रुपसाठी आणि स्मिताताईंच्या मुखवटे या कार्यक्रमासाठी एक स्वलिखित लेख सादर करत आहे. थिंक डिफरंटली. लहानपणी ऐकलेली एक गोष्ट अगदी साधी, सर्वांना परिचित अशीच, पण तरीही खूप काही शिकवणारी. एका कावळ्याला तहान लागते. पाणी पिण्यासाठी तो पाण्याचा शोध घेत असतो.
जवळच एक रांजण दिसतो त्याला. त्यात पाणी असतं, पण अगदी तळाला. तिथवर काही कावळ्याची चोच पोचत नाही. मग तो एक युक्ती करतो. जवळचे काही खडे त्या रांजणात टाकतो. पाणी वर येते, कावळा पाणी पितो, तृप्त होतो आणि उडून जातो. आता त्या कावळ्याच्या जागी जर 21व्या शतकातला कावळा असता तर त्यानं नक्कीच स्ट्रॉ वापरून आपली तहान भागवली असती. वेगळा विचार करण्याची क्षमता आणि आवश्यकता या दोन्ही अधोरेखित करणारी ही गोष्ट आजच्या संक्रमण काळात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांना अंतर्मुख करते आणि उपयुक्त सुद्धा ठरते. सध्याच्या अस्थिर आणि अनिश्चित वर्तमानात आपल्या सर्वांपुढे अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्या सर्वांनाच पारंपरिक आणि चाकोरीबद्ध विचार बाजूला ठेवून वेगळ्या वाटा आणि वेगळ्या विचार प्रक्रियेची गरज पडणार आहे. शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या सर्व पद्धती बदलाव्या लागतील. शाळा, वर्ग यांची रचना, शिक्षणातील घटक यातही बदल करणं गरजेचं असणार आहे. आणि मूल्यमापन पद्धतीत सुद्धा बदल करावे लागतील. ऑनलाईन अध्ययनासोबतच आपले ऑफलाईन अध्ययन, आंतरक्रियात्मक अध्ययन यांचा मेळ सुद्धा बसवावा लागेल. या सर्व बदलांच्या वेगाशी जुळवून घेत आपल्याला स्वतःला अपडेट ठेवावं लागेल. याशिवाय आपण आपल्या विद्यार्थ्यांना घडवू शकणार नाही. जीवन जगताना प्रत्येकाला काही ना काही समस्या या असतातच. त्यावरील उपाय शोधताना उपयोगी पडते ती मात्र चौकटी बाहेरचा विचार करण्याची क्षमता. हा वेगळा विचार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आणि कसं करायचं हा प्रश्नही स्वाभाविकच. त्याचं उत्तर म्हणजे समस्या नेमकी काय आहे हे समजून घेऊन त्यानुसार आपल्या विचारांना वळण देत वैचारिक कृतीला प्रयत्नांची जोड देणं. सभोवतालची परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार आपल्या क्षमतांचा वापर करणं होय. यासाठी स्वतःमध्ये मात्र काही बदल करावे लागतील. सकारात्मक व सृजनात्मक विचार करणं, आपल्या समस्येसंदर्भात परिणामाचा अगदी टोकाचा विचार करून समस्येसंदर्भात पुनर्विचार करणं, असंच आपल्या क्षमता ओळखून आणि वेगळा विचार करून संपूर्ण गावाच्या दृष्टीनं डोकेदुखी ठरलेली एक गंभीर समस्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद परिसरातील एका शाळकरी मुलानं कशी सोडवली हे जर आपण जाणून घेतलं ना तर या वेगळ्या विचारसरणीचं महत्त्व नक्की समजतं. या मुलाच्या वडिलांची डाळिंबाची बाग रानडुकरांच्या उपद्रवाने उद्ध्वस्त केली. गावातील सर्वांनाच हा त्रास होता, पण त्यावर काही ठोस उपाय सापडत नव्हता. या मुलाने मात्र हताश न होता वेगळा विचार केला. त्यानं गावातील डुकरांचं निरीक्षण करून हे शोधून काढलं की डुकरे गावात सर्वत्र फिरत असतात, पण न्हाव्याच्या दुकानाच्या जवळपास सुद्धा फिरकत नाहीत. असं का? यावर तर्क आणि विचार करताना त्याला जाणवलं की तिथे इतस्ततः पडलेले केस जोरात श्वास घेताना त्यांच्या नाकात जात असावेत आणि त्याचा त्यांना प्रचंड त्रास होत असावा. त्याने आणि त्याच्या वडिलांनी त्याच्या काकांना ही गोष्ट पटवून दिली. काकांच्या डाळिंबाच्या बागेभोवती असलेल्या तारेच्या कुंपणात गावातील कटिंग सलूनमधून जमा केलेले केस असे काही विखरून टाकले की ते सहजासहजी उडून जाऊ नयेत. याचा योग्य तोच परिणाम झाला. बागेचे रानडुकरांपासून रक्षण झाले. गावातील इतरांनी देखील हाच उपाय केला आणि आपलं नुकसान टाळलं. थोडा वेगळा विचार करून त्या मुलानं हिंमत न हारता लावलेला हा शोध कोणत्याही संशोधकापेक्षा कमी नाही. पण आपल्यातील अनेक जण एखादी समस्या समोर उभी राहिली की सकारात्मक विचार न करता भीतीपोटी त्या समस्येलाच मोठं करतात. यामुळे अनेकदा थोड्या प्रयत्नांनी सहजी सुटू शकणाऱ्या समस्या मोठं संकट वाटत राहतात. व्यक्तीची नकारात्मक मानसिकता वाढते आणि त्यांच्यात आपल्याच क्षमतांबद्दल न्यूनगंड सुद्धा निर्माण होतो. हे आपण टाळायलाच हवं. एकदा नोकरीच्या एका मुलाखतीत 5 उमेदवारांना एकच प्रश्न विचारला. त्यांच्या समोर कॉफीचे मग ठेवण्यात आले आणि प्रश्न होता, व्हॉट इज बिफोर यू? 4 जणांचं उत्तर होतं कॉफी, पण निवड झालेल्या उमेदवाराचं उत्तर होतं टी. अरे, गोंधळलात ना? इंग्रजी अल्फाबेटमध्ये यूच्या आधी टी हे अक्षर येतं. याला म्हणतात चौकटी बाहेरचा विचार. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती तिच्या यशाचं गमक हे त्याच्या अशा चौकटी बाहेरच्या विचार पद्धतीमध्ये सापडतं. स्टीव्ह जॉब्स सारख्या जगप्रसिद्ध तंत्रज्ञ ज्याने आपल्या वेगळा विचार करण्याच्या क्षमतेचा वापर करून
आपल्या कल्पनेतही नसलेला ॲपल मोबाईल, संगणक शोधलं. किंवा नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित सीड मदर राहीबाई पोपेरे, सर्वसामान्य शेतकरी आदिवासी कुटुंबातील निरक्षर महिला आज त्यांच्या जैवविविधतेच्या क्षेत्रातील सीड बँकेची जगाने सुद्धा दखल घेतली आहे. आणि हिवरे बाजारचे सरपंच असलेले पोपटराव पवार यांनी तर एक छोटं गाव हेच कार्यक्षेत्र मानलं आणि त्याचा संपूर्ण कायापालट केला. माननीय पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या भाषणात उल्लेख केलेले श्री कामेगौडा, मेंढपाळ अशिक्षित व्यक्ती, त्यांना पॉन्ड मॅन म्हणूनही ओळखलं जातं. आपल्या मेंढ्यांना डोंगरांवर पाणी मिळावं, तिथलं पाणी वाचवावं म्हणून 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 14 तलाव त्यांनी खोदले. आजही वयाच्या 85व्या वर्षी देखील ते तलाव व त्यांनी लावलेली झाडे यांची देखभाल करतात. ही सारी उदाहरणे वेगळ्या विचारसरणीचीच. ही वेगळी वाट अवघड असेल, पण अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी गरज असते ती आपले सुरक्षित क्षेत्र सोडून धोके पत्करण्याची. अनुभवातून शिकत पुढे जात राहण्याची. कम्फर्ट झोनमध्ये राहून सुद्धा कधीच कोणतीही नवीन गोष्ट शक्य झालेली नाही हा इतिहास सांगतो. यशस्वी आणि सामाजिक आयडॉल बनलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास केला तर हीच गोष्ट अधोरेखित होते. महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ते थेट जयंत नारळीकर किंवा डॉक्टर अब्दुल कलाम या साऱ्यांच्या जीवनचरित्रातील समान धागा म्हणजे त्यांनी आपला कम्फर्ट झोन सोडून वेगळा विचार केला. अशा अनवट वाटा शोधल्या, जोखल्या. म्हणूनच तर बाबा आमटे, प्रकाश आमटे यांचे आनंदवन आणि हेमलकसा हे सामाजिक दीपस्तंभ उभे राहिले. आजच्या अस्थिर परिस्थितीत शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी सतत सृजनशील विचार करणं, समस्या व तिच्यावरील उपायांचा पुनर्विचार करणं, ती सोडविण्यासाठी आपल्या क्षमता म्हणजेच ॲबिलिटी, कल म्हणजेच ॲप्टिट्यूड आणि दृष्टिकोन म्हणजेच ॲटिट्यूड यांचा जर सुयोग्य वापर केला तर यश हे हमखास मिळेलच. आपल्यातील क्षमता ओळखून त्या वापरायला हव्यात. आपला कल, आवड ओळखून त्या क्षेत्रात आपल्या सर्व क्षमता आणि ऊर्जा वापरल्या तर यश मिळतेच. आणि यशस्वी होण्यासाठी सुयोग्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्यानं नवनवीन बाबी शिकण्यावरही आपल्याला भर द्यायला हवा. आपल्या भावना ओळखणे, आपले अकार्यक्षम विचार, जसं इतरांना दोष देणं वगैरे, हे ओळखून आपले वर्तन याही बाबींकडे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी आज लक्ष देणं खूप आवश्यक ठरतं. आजच्या ऑनलाईन की ऑफलाईन या संभ्रमित करणाऱ्या भोवतालात पुढील काही उपाय शिक्षण प्रक्रियेत उपयुक्त ठरू शकतात. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणं, त्यांच्यातील सृजनशीलता विकसित करण्याच्या संधी उपलब्ध करून देणं, कल्पकता आणि कल्पनांना व्यवहारात उतरवणं यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहणं. 2. त्यांच्या स्व अभिव्यक्तीला संधी उपलब्ध करून देणं, त्यासाठी त्यांचे विचार, कल्पना ऐकून घेणं, त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करणं किंवा गटचर्चेचे व्यासपीठ विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना उपलब्ध करून देणं. कठीण प्रश्नांच्या संदर्भात बहुदिश विचारसरणीचा वापर करून देणं, काल्पनिक समस्यांवर त्यांना विचार करायला प्रेरित करून उपाय शोधण्यासाठी मदत करणं. समस्येचा एकदाच समग्र विचार न करता तिचे छोट्या छोट्या प्रश्नात रूपांतर करणं आणि त्यावर काम करणं. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमागील कार्यकारण भाव तपासणं, समजून घेणं या सवयी मुलांना लावण्यासाठी पालक व शिक्षकांनी त्यांना प्रश्न विचारणं आणि त्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणं, प्रेरित करणं. नेहमीच्या प्रश्नाकडे सुद्धा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणं. विचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन काय सुचलं ते कागदावर उतरवून ठेवण्याची सवय लावणं. चित्रांच्या, लेखनाच्या माध्यमातून मनातील विचारांना वाट मोकळी करून देणं. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कलांमधील रुची ओळखून त्या क्षेत्रातील संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं. गटात एकत्र येऊन अध्ययनाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं. त्यासोबतच माइंड मॅप तयार करणं ही सवय विकसित करायला हवी. निरीक्षण, आकलन, जाणीव, उपयोजन आणि समस्या आणि तिचं निराकरण यांची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं
हे खूप महत्त्वाचं ठरतं, जेणेकरून विद्यार्थी नवीन ज्ञान आत्मसात करतील. या व अशा अनेक उपायांनी आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित कवचातून बाहेर काढून वेगळा विचार करण्यास आपण प्रेरित करू शकलो तर ते आजच नव्हे, भविष्यातही त्यांना त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयुक्त ठरणार आहे. जीवनातून विचारांनाच वेगळं करण्यापेक्षा वेगळा विचार करणं कधीही उत्तम. म्हणूनच थिंक डिफरंट हाच नव्या युगाचा आज गुरुमंत्र ठरू शकतो, यात शंका नक्कीच नाही. धन्यवाद. हॅलो मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी अनुराधा जोशी. आज आपल्याला मी भगवान श्रीकृष्णाची अवतार समाप्तीबद्दल काही सांगणार आहे. महाभारताचे अतिभीषण रणकंदन संपून अर्धशतकाहून जास्त काळ लोटला. शांती, समृद्धी, निर्भयता, न्याय यांचे प्रतीक असलेल्या विवेक आणि सत्वशील धर्मराजाचे राज्य सुरू झाले. ते सुरू होऊन उणीपुणी 50 वर्षे झाली असतील. सर्वत्र शांतीसुखाचा आणि मांगल्याचा आनंदोत्सव या धरतीने पाहिला. धन्य होऊन सुजलाम सुफलाम झालेली पृथ्वी खरोखरीच आनंदी दिसत होती. तशातच कुठेतरी पाल चुकचुकली. सर्व काही सुरळीत चालू असताना देखील कशाची तरी हुरहुर प्रत्येकाच्या मनात होती. पशुपक्षी, गाई गुरे अकारण उदास दिसत होती. माणसांनाही अकारण करमत नसल्याचा विचित्र अनुभव येत होता. काय झाले होते कुणास ठाऊक. कोणाचेच मन जगण्यात रमत नव्हते. शुभाशुभाच्या अतीत असलेली काही अप्रिय घटनेची ही चाहूल तर नव्हती ना. आणि काय आश्चर्य, लवकरच या सर्वांचा उलगडा झाला. उणेपुणे 120 वर्षाचे आयुष्य मानव देहरूपाने उपभोगून विश्वाच्या चराचरावर निष्कपट नितांत प्रेमाचा वर्षाव करणारा भगवान श्रीकृष्ण प्रभू परमात्मा अवतार समाप्ती करणार असल्याची वार्ता सर्वदूर पसरली. बहुतेक ती खोटी असावी असेच सर्वांना वाटले होते. ज्याचा प्रत्येक श्वास हा सत्य स्वरूप होता, त्याच्या बाबतीत ही वार्ता असत्य तरी कशी असू शकेल. उदास वाटणे स्वाभाविक होते. निश्चयाचा महामेरू, सकल जनांचा आधारू, श्रीमंत योगी, ज्ञानस्वरूप श्रीकृष्ण प्रभू परमात्मा स्वधाम गमनाची तयारी करत होता. द्वारकाधीशाच्या या अवतार समाप्तीची ही उद्घोषणा ही काही कुणी बेदरलेल्या लोकांनी उठवलेली वावडी नव्हती. द्वारकेच्या नजीकच असलेल्या पिंडालक ग्रामी जमलेल्या ज्ञान वैराग्य संपन्न महातपस्वी ज्ञानी विरक्त अशा अनेक वंदनीय ऋषींचा मेळावा जमला होता. त्या वंदनीय ऋषीमुनींच्या मेळाव्यात महर्षी दुर्वासानेच श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीची घोषणा केली होती. त्याला निमित्तही तसेच होते. पिंडालक गाव हे एक मैदान होते. त्या मैदानावर श्रीकृष्णाच्या राजपरिवारातील मुले खेळण्यासाठी जमत असत. एके दिवशी खेळ खेळताना या पोरांना एक दुर्बुद्धी सुचली. त्यांनी त्यांच्यातल्याच एकाच्या पोटावर कपडे लावून पातळ नेसवून एका ऋषींकडे नेले आणि विचारले, हिला काय होईल, मुलगा की मुलगी? अधिकार संपन्न असलेल्या त्या ऋषींना हा खोटेपणा सहन झाला नाही. त्यांनी क्रोधायमान होऊन हिला मुसळ होईल आणि ते तुम्हा यादवांचा नाश करेल असा भयंकर शाप दिला. मुलांनी घाबरून त्या मुसळाचे तुकडे तुकडे केले आणि समुद्रात फेकून दिले. त्यांतील एक तुकडा माशांनी गिळला होता. घाबरलेली मुले राजदरबारात आली आणि तिथे असलेल्या वसुदेव, देवकी, बलराम, माता रुक्मिणी व स्वतः श्रीकृष्ण यांच्यासमोर ही शापवाणी कथन केले. सर्वजण उद्विग्न हताश झाले, परंतु गवगवी चंद्रज्ञाचा पुतळा असलेल्या श्रीकृष्ण चंद्राचे मुखकमल मात्र कुठल्या तरी अनामिक तेजाने उजळून निघाले होते. अत्यंत प्रसन्न आणि सर्वांना चिरपरिचित असलेल्या त्याच्या स्मिताहास्य पाहून जमलेले सर्वच अचंबित झाले होते. तशातच भगवंताने आपल्या पूर्णावताराची समाप्ती करणार असल्याचे घोषित केले. कारण ज्या यादव कुळाचा गांधारीच्या आणि ऋषींच्या शापाने नाश होणार होता, त्या यादव कुळातच भगवंताने जन्म घेतला होता ना. तशातच देवाला गांधारीच्या शापाची आठवण झाली, जे आपल्या सर्वांना माहीतच आहे. वास्तविक गांधारी भगवान श्रीकृष्णाची भक्त होती.
न भूतो न भविष्यती अशा या भीषण महायुद्धात तिचे 100च्या 100 पुत्र मारले गेले होते. त्यामुळे गांधारीला पुत्र शोकाच्या यातना होणे स्वाभाविक होते. म्हणून तिचे म्हणणे असे की जर श्रीकृष्णाने मनात आणले असते तर हे युद्ध टळू शकले असते. पुत्र शोकाने संतप्त होऊन तिने श्रीकृष्णाला शाप दिला. तुझ्या कुळाचा नाशही अशाच प्रकारे आपापसात भांडून होईल. गांधारीच्या शापाने जराही विचलित न होता भगवंताने आपल्या प्रिय भक्ताचा या शापाचा स्मितहास्य वदनाने स्वीकार केला. भक्त देवाला शाप देतो आणि देव भक्ताने दिलेला शाप भेट म्हणून स्वीकारतो, हे सर्वच अद्भुत अनाकलनीय आहे. जगाविरहित हे फक्त या संस्कृतीत, या देशातच घडू शकते. अचानक द्वारकेमध्ये प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. समुद्रात भयंकर लाटा उसळू लागल्या. कुठे आग तर कुठे धरणीकंप, कुठे विनाकारण कलह आणि कोलाहल माजू लागला. भगवंताच्या सत्तेवर कार्यभूत असलेल्या पंचमहाभूतांचा हा महाक्षोभ का होतो आहे हे कोणालाच कळेना. वेदांनाही जो आकलन झाला नाही त्याची अद्भुत करणे, अर्थातच देह धारण करणे, मनुष्य सदृश्य लीला करणे आणि आता हे निजराम गमन वगैरे वगैरे सर्व यत्कश्चित सामान्य लोकांना कसे कळावे. त्यामुळे देवभूमी द्वारकेत हलकल्लोळ माजला आणि सर्वजण राजद्वाराकडे धावत सुटले. त्यावेळी उपस्थित असलेल्या नगरजनांना श्रीकृष्णाने सांगितले, येत्या 7 दिवसात समुद्रात प्रचंड वेगाने तुफान येऊन त्यात ही आपली सुवर्ण नगरी द्वारका बुडून जाणार आहे आणि म्हणून सर्वांनी आपल्या परिवारासह त्वरेने प्रभास तीर्थाकडे निघावे. महापराक्रमी असलेले सर्व यादववीर भयाने घाबरून गेले आणि होईल तितक्या त्वरेने प्रत्येकाने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. बंधू बलरामासह देवकी, वसुदेव यांच्यासह सर्व राजपरिवार द्वारकेतून बाहेर पडले. थोड्याच अवधीत सर्वजण समुद्रकिनारी असलेल्या वेरावळच्या परिसरात येऊन पोहोचले. भगवंताने स्वतः श्री सोमनाथाचे षोडशोपचार पूजन केले. यादव वीरांनी आपल्या पितरांना पिंडदान करून श्राद्धादी कर्मे केली आणि अन्न संतर्पणही केले. आणि काय झाले कुणास ठाऊक. त्याच दिवशी रात्री विरंगुळा म्हणून सर्व यादव वीरांनी माएय नावाचे तीव्र नशा असलेले मद्य प्राशन केले. ज्याच्या वासानेही माणूस मदोन्मत्त होतो हे त्या काळचे प्रसिद्ध मद्य होते. या मद्याच्या प्रभावाने विवेक भ्रष्ट होऊन सर्व यादव आपापसात झुंजू लागले. हाणामाऱ्या सुरू झाल्या. ज्या अश्वत्थ वृक्षाच्या खाली भगवान श्रीकृष्ण विश्रांती घेत होते त्यांनाही अर्वाच्य शब्दात शिवीगाळी सुरू केली. विनाशकाले विपरीत बुद्धी, दुसरं काय. ऋषींच्या शापाने उत्पन्न झालेल्या त्या मुसळाचे जे तुकडे समुद्रात फेकले होते ते वाहत येऊन सोमनाथाच्या परिसरापर्यंत आले होते आणि त्याचे लव्हाळे नावाच्या एका मजबूत गवतात रूपांतर झाले होते. त्या लव्हाळ्याच्या गवतात अद्भुत मारक शक्ती होती. आपापसात भांडताना या लव्हाळ्याचे प्रहार यादव एकमेकांवर करू लागले आणि ब्रह्मशापाने उत्पन्न झालेल्या त्या लव्हाळ्याच्या प्रहाराने एकमेकांचा संहार करू लागले. श्रीकृष्णाच्या या नारायणी सेनेतील हे महापराक्रमी वीर त्या काळी अति बलाढ्य म्हणून प्रसिद्ध होते. ते एका गवताच्या फटकाऱ्याने मरून पडावेत ही अद्भुत लीला नव्हे का. शोक मोहरहित होऊन सर्वांतर्यामी सर्व साक्षी असा तो भगवान श्रीकृष्ण अलिप्तपणे हे सर्व पाहत होता. तशातच बंधू बलरामाने देवाला प्रणाम केला आणि वैकुंठाला जाण्याची आज्ञा मागितली. श्रीकृष्णाने प्रसन्न चित्ताने मान डोलावताच बलरामाचा मानवी आकार समाप्त होऊन त्याचे एका महाकाय सर्पात रूपांतर झाले, म्हणजे शेषनागात रूपांतर झाले व एका विवळात तो सर्पराज अदृश्य झाला. त्यानंतर काही वेळातच मैत्रेय नावाचा एक तपस्वी ब्राह्मण जो श्रीकृष्णाच्या आज्ञेने ज्ञानप्राप्तीसाठी तप करीत होता त्याला माझ्या अवतार समाप्तीच्या काळी तुला मी बोध करीन असे वचन दिले होते. त्यामुळे तो उपस्थित झाला होता.
व श्रीकृष्णाने केलेल्या मोक्षदायी आत्मबोधाने तृप्त होऊन देहत्याग करून तो वैकुंठवासी झाला. तेवढ्यात या प्रचंड कोलाहलात आपले स्वामी महाराज कोठे आहेत त्याचा शोध घेत कृष्णाचा सारथी दारुक त्या ठिकाणी उपस्थित झाला. श्रीकृष्णाची कुशल विचारण्यासाठी तो रथातून उडी घेऊन खाली उतरला आणि काय आश्चर्य, चारही घोड्यासहित तो रथ उंच अंतरिक्षात विलीन झाला. आश्चर्याने थक्क होऊन दारुक बघतच राहिला आणि व्यथित होऊन म्हणाला, मला का नाही नेले रथाबरोबर? माझा काही अपराध झाला का? त्याची भावना जाणून श्रीकृष्ण स्मितहास्य करून म्हणाले, अरे दारुका, तू माझाच आहेस. तथापि माझ्या या अवतार समाप्तीची वार्ता तू माझ्या माता पितरांना आणि राजपरिवारातील सर्वांना सांग. हस्तिनापूरला जाऊन पांडवांना सांगून अर्जुनाला माझे अर्धोदेह करण्याची माझी आज्ञा तुला पोचायची आहे. तसेच द्वारकेतील सर्व राजपरिवारातील स्त्रियांना हस्तिनापूरला घेऊन जाण्यासाठी आज्ञा करायची आहे. ही कामगिरी केल्यावरच तू मला येऊन मिळशील याची खात्री बाळग. तथास्तु. याप्रमाणे दारुक निघून गेल्यानंतर काही वेळातच निरीव शांततेचा भंग करीत सू 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 असा आवाज करीत एक बाण वीरासनात बसलेल्या भगवंताच्या तळव्यात घुसला. तो बाण जरा नावाच्या एका भिल्लाने सोडला होता. वरून निळा, खालून आरक्त वर्ण असलेला तो सुंदर चरण त्या भिल्ल्याला पक्षी असावा असे वाटून शिकारीच्या हेतूने त्याने तो बाण मारला होता. त्या पक्षाच्या जवळ येऊन बघतो तर काय, एक तेजपुंजित शरीरधारी भगवान श्रीकृष्ण त्यास दिसले. हा तर आपला राजा आहे. हे आपल्यातून काय घडले असे वाटून भयाने त्याची बोबडी वळली. कारण तो बाण त्याला मिळालेल्या माशाच्या पोटातील लोहाच्या तुकड्याचा होता. त्यामुळे तो बाण विषारी झाला होता. ब्रह्मशापाचा आदर म्हणून भगवंताने त्याचा स्वीकार केला. भयभीत झालेल्या त्या वाघाला सांत्वना देऊन भगवंत म्हणाले, वत्सा, शोक करू नकोस. अरे हे घडणारच होते. असे म्हणून जरा भिल्लाच्या मस्तकी कृष्णाने हात ठेवताच त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. हा जरा भिल्ल रामावतारामध्ये वाली होता. सुग्रीवाचा भाऊ वाली आणि सुग्रीवाच्या मुष्टी युद्धात झाडाच्या आडून श्रीरामाने मारलेल्या बाणामुळे वालीचा वध झाला. त्यावेळी रामाने वालीस सांगितले की माझ्या पुढच्या अर्थात युगानंतर होणाऱ्या श्रीकृष्ण अवताराच्या समाप्तीच्या वेळेचा तू एक भाग होऊन निमित्त होशील. अशी सर्व निर्वानिरव करून तो जन्ममृत्यू जरारहित असलेला अनंतात्मा अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वधान मग्न झाला. ब्रह्मांडातील सर्व देवी देवतांनी अंतरिक्षात दाटी करून दिव्य पुष्पांचा भगवंतावर वर्षाव केला. थोड्याच वेळात त्या मानवी आकाराच्या देहाचे रूपांतर अत्यंत प्रखर तेज असलेल्या गोलाकार नीलमण्यात झाले. सगळंच अद्भुत, अनाकलनीय. या प्रसंगाचे आणखीन दोन भाग आहेत. एक अवतार समाप्तीच्या लीलेची तात्विक मीमांसा आणि याचा आजच्या आपल्या जीवनाशी काय संबंध आहे. हो, कारण आपल्यालाही कधीतरी हा देह सोडून जायचे आहे ना. म्हणून उर्वरित चर्चा पुन्हा केव्हा तरी. अधिक माहितीसाठी श्रीमद भागवत एकादश स्कंद अध्याय 31 वाचावा. नमस्कार, मी वर्षा जोगळेकर. संगीत रंगभूमीवरचे ज्येष्ठ गायक, नट आणि मराठी रंगभूमी पुणे या संस्थेचे संस्थापक आदरणीय जयराम शिलेदार यांच्या सूरसंगत या आत्मचरित्रातला थोडासा भाग मी यापुढे वाचून दाखवणार आहे. जग ही एक रंगभूमी आहे. या रंगभूमीवर प्रत्येक आयुष्याचं एक नाटक चाललेलं असतं. नियतीने रेखलेल्या माझ्या आयुष्य नाटकात अभिनयाचे गहिरे रंग आहेत, गंधर्वांचे सूर आहेत, रसिक तृप्तीची लय आहे. मागे वळून पाहताना हे मनोहारी रंग अजूनही मला जाणवतात, एक तृप्त समाधान मिळवून देतात.
जसजसं निवृत्तीचं वय येत चाललं तसतसं रंगमंचावरच्या प्रकाशाशी स्वगत बोलावंसं वाटू लागलं. माझ्या मनातलं स्वगत. नाटकातली स्वगत तर बोलता बोलता जात राहिलेलं आयुष्य बघताना मी माझ्याच मनाशी विचार करू लागलो. कमी शिकलेल्या माझ्यासारख्या नटात शब्दांना पेलण्याची ताकद आली तरी कशी? परिस्थितीच्या प्रत्येक हेलकाव्याबरोबर माझी जीभ आपोआप का नाचत होती? पूजनीय किर्लोस्करांमुळे मी सहजतेनं बोलू शकतो. देवलांमुळे त्यात घरगुती रंग भरू शकतो. खाडीलकरांमुळे समर्थपणे शब्द उच्चारू शकतो. गडकऱ्यांमुळे शब्दांच्या जादूचा अनुभव घेतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, वीर वामनराव जोशींचं तेज माझ्या शब्दाला प्रकाश देतं. शिरवाडकर, खानोलकरांमुळे माझ्या शब्दाला सूर मिळतो. माडगुळकरांमुळे माझा शब्द चित्राचं रूप घेतो. एरवीच्या साध्या बोलण्यातूनही काही प्रगल्भ शब्दांचा सहज वापर होतो. ते अशा महान नाटककारांचे शब्द बोलल्यामुळे. नाटकं करता करता शब्दांच्या भांडारात मुक्तपणे हिंडून मी श्रीमंत झालो. संगीतात काम करताना मला नेहमी परमेश्वराचं सान्निध्य जाणवतं. किरकोळ दुखणी नटाला रंगमंचावर आठवतच नाहीत. तोंडाला रंग लावला की एक प्रकारची अलौकिक वीरश्रीच त्याच्या अंगात संचारते म्हणा ना. हवेसारखाच देवही दिसत नाही, पण जाणवतो. मला नेहमी असं वाटत आलंय, या रंगमंचावर उभं राहिल्यामुळे देव आपल्याकडे बघून हसतोय, स्वरांच्या माध्यमातून आपल्याला खुणावतोय. देवळात मला मूर्तीत देव दिसत नाही, तर भाविकांच्या देव दिसतो. विचारवंत लेखकांच्या लिहिण्यात देव आहे. बालगंधर्व दीनानाथ यांच्यासारख्या महान कलाकारांच्या स्वरात देव आहे. अभिनयात देव आहे. संत गाडगेबाबांच्या कीर्तनात देव आहे. आईच्या आशीर्वादात देव आहे. रसिकांच्या प्रेमात देव आहे. संगीत नाटकांचं रम्य स्वप्न पाहणाऱ्या माझ्या मनात देव आहे. संगीत नाटकानं मला खूप काही दिलं आहे. जगण्यासाठी आत्मीयता दिली, विरोधकांकडे पाहण्यासाठी क्षमाशील वृत्ती दिली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची सोबत दिली. मनाची शांती देऊन या संगीत नाटकानं मला जन्मोजन्म ऋणात ठेवलं आहे. मी तृप्त आहे, कृतार्थ आहे. नमस्कार, मी अशोक कुलकर्णी आज सादर करतो आहे देहाचे श्लोक. अध्याय पहिला. ऐकवितो आता देहाची ही गाथा, श्रोते हो चरणी ठेवलासे माथा. ऐकवितो आता देहाची श्रोते हो चरणी ठेवलासे माथा. देहाची या गाणी गायीन न कोणी, ऐकवितो तुम्हा देहाची ही वाणी. देह नाशवंत आत्मा चिरंतन, सांगतात थोर विद्वज्जन. थोरांचा त्या मान ठेवून या भान, करी निरूपण आणि वचन. नवीन ही भाषा प्राचीन हे रूप, वाटो नये कोणा त्याचे अप्रूप. मनाचे ते श्लोक वाचलेसे तुम्ही, देहाचे हे श्लोक ऐकवितो आम्ही. मनाचे ते श्लोक विचारांचा मेवा, मनाचे ते श्लोक विचारांचा मेवा. माना तुम्ही गोड आमची ही सेवा. सूक्ष्मरूपदेह बीज ते उदरी, सूक्ष्मरूपदेह बीज ते उदरी. 9 मास तेथे वास करी. बीज अंकुरता मन ते मोहरे, मातेचे ते मन आनंदाने भरे. मातेचे तो देह, मातेचा देह, देहाचा उगम, देहांचा होईतो त्रिवेणी संगम. बालकाचा जन्म होता 9 मास, सुरू होई जगी देहाचा प्रवास. इवलासा देह मातीचा तो गोळा, इवलासा देह मातीचा तो गोळा. आई बाप दोन्ही भरू पाही डोळा. इवलेसे हात, इवल पाय, इवले शरीर वाढो जाय. वाढत जातसे दिसामासी ऐसी, गगनामधली चंद्रकोर जैसी. देहाचे यासार निद्रानी आहार, नसे त्यास काही अन्य बडीवार.
बाळरूपात वसेना मुळी वासना विकार, बाळरूपात वसेना मुळी वासना विकार, नसे मनाचे विवर नसे त्याचं जनावर, इवलशा देहामध्ये दिसे ईश्वराचे रूप, ईश्वराच्या रूपातून दिसे सारे विश्वरूप, दिसा मासाने वाढत होई देहाचा विकास, बाळरूपात प्रकाटे तारुण्याचा तो आभास. श्रोते हो, आता सादर करत आहे दुसरा अध्याय दुसरा. तारुण्याचा काळ मोठा वाटे आनंदाचा साठा, तारुण्याचा काळ मोठा वाटे आनंदाचा साठा, कर्तृत्वाचा सामर्थ्याचा वाटे नसे कुठे तोटा, बाळरूपाचा गोडवा जाई येई ती झळाई, देहावर येई नवी नवी ती झळाई, स्नायू बळकट पुष्ट येई डोळ्यात लकाकी, नव्या नवलाईने मन उंच मारिते भरारी, मुलांमध्ये बेफिकिरी मुलींमध्ये हुरहुर, लाज भरली नजर थुके फिरे भीर 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 भीर, नव पुरुषाला वाटे शक्ती असे संचारली, नव तरुणी स्त्री देहाच्या जाणीवेने शहारली, देहावर चढे नव मदनाचे लेणे, देहावर चढे नव मदनाचे लेणे, निसर्गाचे मानवाला भरभरून ते देणे, देह सुख विफुले हवा हवा देह सुख विफुलवी वाटे हवा हवा देह, हव्या हव्याशा देहाला तुझ्या देहाचा तो मोह, देहाला घालतो देहामधूनच साध, देहाला घालतो देहामधूनच साध, देहामधून देहाला मिळत असे प्रतिसाद, देह जुळता जुळता मने जुळून जातात, देह जुळता मने जुळून जातात, मने जुळता होत असे प्रीतीची ती बरसात, देह होई चिंब चिंब राही आनंदात दंग, देह होई चिंब चिंब राही आनंदात देंग, देहाचे उत्सवात होई दंग, देह होई चिंब 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 राही आनंदात दंग, देहाचे उत्सवात होई दंग, वाटे कधी न सरावे असे आनंदाचे क्षण, वाटे कधी न सरावे असे आनंदाचे क्षण, पण निसर्गापुढे तो देह जातसे शरण, हळूहळू सरे जोम हळूहळू देह थके, हळूहळू देहावर दिसे वार्धक्याची धुके. श्रोते हो, आता सादर करतोय तिसरा अध्याय. नको नकोसा तो देह, नकोसा सुरू तो होई देहाचा वार्धक्याचा वास, नकोसा सुरू हो देही वार्धक्याचा वास, हव्या तारुण्याचा सोटोपाही सहवास, नकोसा सुरू हो देही वार्धक्याचा वास, हव्या तारुण्याचा सुटोपा हो सहवास, गात्रागात्रात कुरकुर स्नायू सांधे आखडती, गात्रागात्रात कुरकुर स्नायू सांधे आखडती, डोळे कान होती क्षीण कधी पावले कापती, कधी थकवा जाणवे कधी लागू लागे धाप, कधी थकवा जाणवे कधी लागू लागे धाप, देह भोगत वाटते गत जन्मीचे ते पाप, देह शीर्ण होई देह जीर्ण क्षीण होई मनी येई ती उदासी, देह जीर्ण क्षीण होई मनी येई ती उदासी, दिसा नंतरची रात दिसू लागे ती प्रकाशी, मनी हुर दाटे देह थर कापे, मनी हुर दाटे देह थर कापे, जरा जर्जर हा देह आता नको वाटे, देहाचे विकार होई देहात वावर, देहाचे विकार होई देहात वावर, पोखरून देह सारा देह होई कलेवार, देह अग्नीच्या स्वाधीन देह मातीच्या कुशीत, देह राख एकरूप होई मातीच्या गणात, देह अग्नीच्या स्वाधीन देह मातीच्या कुशीत, देह राख एकरूप होई मातीच्या कणात, देह जन्मला वाढला देह नटला थटला, देह जन्मला वाढला देह नटला थटला, देह निर्मयला देह विरला, देह जन्मला वाढला देह नटला थटला, देह निर्मयला देह विरला, अशी देहाची ही गाथा, अशी देहाची ही गाथा असे देहाचे हे श्लोक, अशी देहाची ही गाथा असे यथाशक्ती शब्दबद्ध केले थोडेसं धाडस. बोट धरून थोरांचे मीही रचलीसे गाथा, बोट धरून थोरांचे मीही रचलीसे गाथा, देवा तुझी या चरणी अशोक हा ठेवी माथा, देवा तुझी या चरणी अशोक हा ठेवी माथा. धन्यवाद मित्र हो, धन्यवाद. मी अशोक कुलकर्णी. मला कुणी चेहरा दाखवता चेहरा.
अरे, हे तर नेहमीच स्टेशन. पण सगळी लोक अशी का दिसतात विचित्र? मुखवटे घातलेली? हे काय? दररोजची सकाळची वेळ आहे ऑफिसला जायची. मग असं कसं झालं? सगळ्यांच्या चेहऱ्यावर मुखवटे? थांबा, मी पाहतो जरा. अहो, तुमचा चेहरा. अरे, हा तर मुखवटाच आहे. सगळेच मुखवटे. अहो, मला चेहरा दाखवा, चेहरा. नेहमीचं रेस्टॉरंट आहे, दुपारची वेळ आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मुखवटे? असं कसं होईल? आणि हा मुखवटा या चेहऱ्यावर अगदी फिट्ट बसलेला दिसतोय. सगळ्यांचेच मुखवटे तसे दिसत आहेत. काय गडबड आहे? काय झालं एकदम? थांबा, हा मुखवटा बघतो. अरे, याला चेहराच नाहीये. असं कसं झालं? खरंच असं कसं झालं? मला कोणी चेहरा दाखवेल का, चेहरा? हुश, आलो इथं तर सोसायटीच्या दारात. आता बघूया घरात गेल्यावर कोण कोण कसे आहेत. अरे, वॉचमॅनला पण मुखवटा आहे. ओ काका, हा माझ्या चेहऱ्याकडे बघून का हसतोय? हा तर रम्या नाक्यावरचा. माझ्या चेहऱ्यावर, अरे माझ्या चेहऱ्यावर मुखवटा हा कोणी घातला? असं कसं होईल? थांबा, आरशात बघूया. अरे पण आरसाही नाही इथे जागेवर. हे काय चाललंय काय? सगळ्यांनाच कसे मुखवटे आले? हे काय गडबड आहे? मुखवटाधारी माणसं, पण चेहऱ्यातली माणसं गेली कुठे? असं, अरे मलाही मुखवटा. असं कसं होईल? असं कसं होईल? मला कोणी चेहरा दाखवता, चेहरा? अरे, मला चेहरा दाखवता का, चेहरा? वर्क फ्रॉम होम. राकेश, तुझा आवाज नीट ऐकू येत नाहीये मला. तुझ्या मागे खूप गोंधळ आहे, बडबड ऐकू येते. कदाचित टीव्ही वगैरे चालू असेल. बघ बघ जरा. राकेश घरात पळाला आणि सगळ्यांवर डाफरला. अरे यार, तुमचा आवाज जरा कमी करा ना रे. मला कॉन्फरन्स कॉल घेता येत नाहीयेत. ए आजी, तुझ्या या टीव्हीचा आवाज जरा कमी कर ना प्लीज. अगं मीटिंग चालू आहे माझी. आजींनी टीव्ही म्यूट केला आणि तिच्या आराम खुर्चीतून खाली उतरली. नातवाच्या मागे मागे ती त्याच्या बेडरूममध्ये जाऊ लागली. हल्लीच्या परिस्थितीत वर्क फ्रॉम होम वाल्यांच्या बेडरूम्स मीटिंग रूम्स किंवा ऑफिस रूम्स झाल्यात. आजीने दार ढकललं आणि तिला नातवाच्या लॅपटॉपवर एक गृहस्थ नातवाशी बोलताना दिसला. ती रूममध्ये शिरली. राकेशच्या बॉसला दिसली आणि तो थांबला. त्याची एक्सप्रेशन्स बघून राकेशने मागे वळून पाहिलं. लॅपटॉपकडे बघून आजी म्हणाली, हा कोण आहे? राकेशने त्याचा लॅपटॉप क्षणात म्यूट केला आणि म्हणाला, अगं आजी, माझा मॅनेजर आहे. ऑफिसचं काम चालू आहे ग, तू इकडे का आलीस? मला ना त्यांच्याशी थोडं बोलायचंय. इकडे राकेशची पंचायत झाली. लॅपटॉप बंद करणं म्हणजे मोठी घोडचूक होईल. तर हिचं आता काय करू? तो जागेवरून त्याच्या आईला हाक मारायला लागला. तर त्याचा बॉस त्याला फोन करू लागला. या गडबडीत त्याच्या हातून लॅपटॉप अनम्यूट झाला. अरे काय झालं रे राकेश? असा त्यांचा आवाज आला. मॅनेजर साहेब, मला तुमच्याशी बोलायचंय. बोलू? ओ बोला आजी, बोला. मी नक्की ऐकेन तुम्हाला. राकेश, वी स्टॉप द कॉल फॉर वाईल. आजी बोला. गुड नाईट सर. मी राकेशची आजी, म्हणजे त्याच्या आईची आई, मिसेस प्रमिला भिसे. मी एका मल्टीनॅशनल कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होते.
आजी, मी माणिक शर्मा, तुमच्या राकेशचा मॅनेजर. बोला. माणिक, तुम्ही जरासे चिडचिडले आहात का? होय हो, कामाचा व्याप, टेन्शन आणि राकेशचं बोलणं मला नीटचं ऐकू येत नव्हतं. मागे कोणीतरी बडबड करत होतं म्हणून. मी तुमचा प्रॉब्लेम सोडवू शकते. आजी, तू गप्प राहा. अगं, तू कोणाची बोलतेस? तुला कळतंय का? अरे अरे राकेश, तिला बोलून दे. टेक इट इझी. एकदा एका झाडाखाली एक माणूस आराम करत होता. झाडावर पानात कुठेतरी काही पक्षी खूप आवाज करत होते. आपल्याला आराम करता येत नाही म्हणून त्या माणसाने पक्ष्यांना हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातला एक पक्षी त्याला म्हणाला, तू माझ्या घरट्याखाली आराम करतोयस, सहस्तित्वात कसं जगायचं ते तू आधी शिकून घे. राकेश अवाक झाला होता. म्हणाला, आजी एक मिनिट थांब. आजी त्याला शांत करत म्हणाली, तुमचं घर हे तुमचं घरटं आहे, जिकडे आपण आराम करतो, आपल्या माणसांबरोबर वेळ घालवतो. मला बाहेरची परिस्थिती कळते आणि आज जगात सध्या काय दिवस आले तेही ठाऊक आहे. पण हेही आपल्याला कळायला हवं की घर ऑफिस होऊ शकत नाही. तुमच्या कॉर्पोरेट पार्ट्या असतात, कोणाच्या घरी तुम्ही बसता, पण मग घर बार होत नाही ना. ज्याचं घर आहे त्यांना तुम्ही हे आण ते आण अशी ऑर्डर तर देऊ शकत नाही ना. घर हे घर असतं. काही काळ त्याचं ऑफिस झालं तर हरकत नाही. आता रात्रीचे 11 वाजत आलेत. मी उद्या तुम्हाला ऑफिसमध्ये भेटायला आले तर मला काहीतरी प्रोटोकॉल्स, काही डेकोरम हा पाळावा लागणार आहे की नाही. हां, तसंच माझ्या घरट्यात तुम्ही डोकावताना काहीतरी काळाची गरज आहे. घरून काम करणं गरजेचं आहे, पण मग वेळ काळ याचं भान राहायला नको का. आज आमचं घर मोठं आहे हो, पण ज्यांची घरं लहान आहेत त्यांच्या घरच्यांनी काय करायचं. मी चुकीचं बोलते का सांगा. कॉर्पोरेट कल्चर काय असतं याची मलाही कल्पना आहे. आजी, तुम्हाला काय म्हणायचे ते मला कळलं. मी नक्की हे सगळं लक्षात ठेवेन. मार्च महिन्यापासून मी घरून काम करतोय. मुलांना कळतंय की मी घरी आहे, म्हणजे मी त्यांच्याबरोबर खेळायला पाहिजे. त्याचा अर्थ ते असा लावतात. माझी तेव्हापासून चिडचिड होते. पण मी तुम्हाला प्रॉमिस देतो, एका आठवड्यात मी याचं एक वेगळं वेळापत्रक लावेन आणि घरात राहून मी घर आणि ऑफिस दोन्ही चालवेन आणि मुलांना त्यांचा वेळ देईन. बायकोलाही. तुमचे आभार, मनापासून आभार. मला थोडा वेळ राकेश बरोबर बोलायचंय. राकेश, वी नीड टू थिंक ऑन दिस. इट वॉज ग्रेट टॉकिंग टू हर. बाय, गुड नाईट. विल मीट टुमॉरो. तळटीप. आपण घरून काम करतो याचा अर्थ घरच्यांनी त्यांचं काम करायचं थांबवलं पाहिजे असा होत नाही. माझ्या हे लक्षात यायला हवं. मी त्यांची जागा वापरतोय. मंगेश वर्दे, 20 जुलै 2020. नमस्कार प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी स्मिता कोरडे. या संपादकीयाला काही कारणाने थोडा उशीर झाला आहे, याबद्दल क्षमस्व. सुषमाच्या म्हणण्याप्रमाणे प्रारंभ झालेल्या मुखवटे या अंकाला शेवट करून बंदिस्त करण्यासाठी मी थोडंसं संपादक म्हणून बोलणार आहे. इतक्या कलाकारांनी सादर केलेल्या कलाकृतींना मी फक्त पोच देणार आहे. हे परीक्षण नाही. ते करावं अशी माझी योग्यताही नाही आणि हे मी जाणूनही आहे. सुषमा दळवीने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे लॉकडाऊनचे हे 5 महिने आजूबाजूच्या दुःखद आणि निराशाजनक वातावरणात सुद्धा खूपच सहज आणि आनंद देणारे, नवनिर्मितीची सृजनता खुलवणारे असे व्यतीत झाले, यात शंकाच नाही. सर्वांतर्फे त्यासाठी खूप खूप धन्यवाद सुषमा.
हा 7वा ऑडिओ अंक आणि मला संपादित करण्याची संधी दिली त्यासाठीही तुझे पुन्हा मनपूर्वक आभार. मी संपादन केलेला मुखवटे हा अंक 20 जुलै 2020ला संपूर्ण झाला. 2 दिवस चाललेल्या या अंकात 31 जणांचा सहभाग होता. एकूण 52 ऑडिओ आलेत. रेकॉर्ड ब्रेकिंग ना? म्हणूनच हे समालोचन खूप अवघड तर आहेच आणि मला तर शिवधनुष्य पेलल्यासारखंच वाटतं आहे. काही चूकभूल झाली तर मोठ्या मनाने क्षमा कराल याची खात्री आहे. अंकाबद्दल काय बोलू? मी आधी म्हणाले तसं हे तर अभूतपूर्व टीमवर्क आहे. तो एकच शब्द ओठी येतोय. आशुतोष नेर्लेकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर आविष्कारवर अक्षरशः आपणा सर्वांच्या सुंदर वैविध्यपूर्ण कलाकृतींचा पाऊस पडला. मी खूप खूप आभारी आहे तुम्हा सर्वांच्या या उदंड प्रतिसादासाठी. कृतज्ञ आहे. या अंकाचं शीर्षक मुखवटे असं आहे. तरीही प्रत्येकाने याच विषयावर बोलावं असं मात्र मला अपेक्षित नव्हतं. सर्वांना मुक्त अभिव्यक्तीचं संपूर्ण स्वातंत्र्य होतं. हवं ते आवडेल ते सादर करावं अशीच माझी इच्छा होती आणि तसंच झालंही. कथा, कविता, ललित लेख, पत्र, मनोगत, स्फुट, स्वगत, विनोदी लेख, अभ्यासपूर्ण व्याख्यान, अभिनव पद्धतीने अनुवादित केलेलं संगीत नाटक तेही इंग्रजीत, अभ्यासपूर्ण पौराणिक कथा वाचन, उत्कट नाटिका इत्यादी अनेक विविध साहित्य प्रकार यात सादर झाले. आपला एक गुणी कलाकार शिरीष सुखटणकर यांना त्यांच्या व्यस्ततेमुळे या अंकात सहभागी होता आलं नाही याचा खेद आहे. आता आपल्या सगळ्यांच्या ऑडिओबद्दल. अंकाचा शुभारंभ रत्नाकरजी तारदाळकर यांनी केला. मुखवटे हीच संकल्पना घेऊन डॉक्टर नीला सत्यनारायण यांच्या सुंदर कवितेनी प्रारंभ आणि शेवट करत एक सच्चा आणि एक फसवा मुखवटा त्यांनी दाखवला. रेखा बैजल ह्या सिद्धहस्त लेखिका यावेळी कथा किंवा नाट्यप्रवेशाऐवजी स्वतःच्या विस्मरणाची थट्टा उडवत रेखाने तिचा ललित लेख मस्त सादर केला. स्वतःचे नावही सांगायला विसरून गेल्यामुळे त्या लेखाला तिनेच बरोबर न्यायही दिला. ज्योती कर्णिकने स्वप्नाली तांबणे या तिच्या नंदेनी अभिनेत्री मधुबाला हिला लिहिलेलं भावपूर्ण पत्र अतिशय उत्कटपणे सादर केलं. एका स्वर्गस्थ चाहतीचं तिच्या स्वर्गस्थ आवडत्या व्यक्तीला लिहिलेलं पत्र खूप उत्कट आणि अनोखं होतं. वर्षा पानसरे लिखित नाळ ही कथा सादर केली सारंग जोशी, उमा जोशी, प्रिया नेर्लेकर आणि आशुतोष नेर्लेकर यांनी. उत्कृष्ट सादरीकरण. डोळ्यात पाणी चाललं. सुधीर काका कवठाळकरांनी किंचित लेखकाचा मेकअप करून, हे त्यांचंच वाक्य आहे बरं का, बाबा ही स्वरचित कथा त्यांच्या सुंदर शैलीत सादर केली. उंच भरारी घेतलेल्या अनेक व्यक्ती आपल्याकडे आहेत. त्यातील 2 व्यक्तींच्या मुलाखती अगदी सहज गप्पा मारत घेतल्या कुमुदने म्हणजेच आरती नाबरहीने. रेखा बैजल आणि रत्नाकर तारदाळकर या महान कलाकारांच्या मुलाखती अगदी पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटणाऱ्या. धन्यवाद कुमुद. आपली ग्रुप ॲडमिन सुषमा दळवी हिने स्वतःच लिहिलेली मुखवटा ही अप्रतिम एकांकिका किंवा नाटिका म्हणूया सादर केली. अत्यंत प्रभावी सादरीकरण, उत्कट भाव. सुषमाचा वाचिक अभिनय सुन्न करून गेला. अनुराधा जोशींचा आवडता अभ्यास विषय आहे संतवाङ्मय आणि भगवद्गीतेचा अभ्यास. कृष्णावतार समाप्तीची श्रीमद भागवत 31व्या स्कंधातील कथा त्यांनी रोचकपणे सांगितली. मनीष मोहिले यांनी थोडा सा रुमानी हो जाए या हिंदी चित्रपटाच्या स्वलिखित परीक्षणाचं अभिवाचन सुरेख केलं. हाँ मेरे दोस्त, वही बारिश जो आसमान से आती है बूंदों में गाती है या आपल्या आवडत्या कवितेसकट अप्रतिम सादर करून अंतस्थ सौंदर्याची बारिश त्यांनी रुमानी करून टाकली. अनबिलिव्हेबली बिलिव्हेबल. ऑसम मनीष. मृणाल बापट. स्त्री जीवनातील मुखवटे मृणालने तिच्या स्वलिखित लेखातून सुंदरपणे उलगडले. मिसळणाच्या डब्याच्या रूपकातून. कर्तबगार स्त्रियांची उदाहरणे देत तिने लेख पूर्ण केला आणि हीच अमुची प्रार्थना हे गीतही सादर केले. मी मास्क बोलतोय.
सुजाता मोघेच्या या सादरीकरणातून मुखवट्यांनीच माणसाची बरोबरची शाळा घेतली. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. वा, क्या बात है. मस्त सादरीकरण सुजाता. अशोकजी कुलकर्णींचे देहाचे श्लोक, नाशवंत देह आणि चिरंतन आत्म्याचे गीत त्यांनी गायले. त्यांचे शब्द, ताल, लय सर्व घेऊनच येतात. 25 वर्षांपूर्वी लिहिलेले हे श्लोक हिटलर आणि कबीर या त्यांच्या अनोख्या नावाच्या संग्रहात व इतरत्रही प्रसिद्ध झालेले आहेत आणि आजही तितकेच तरोताजा आहेत. धन्यवाद अशोकजी. वर्षाताईंनी कैलासवासी जयराम शिलेदारांच्या आत्मचरित्रातले पान अतिशय भावपूर्ण वाचले. कैलासवासी जयराम शिलेदारांचे लेखन तर अप्रतिमच आहे. नाचणाऱ्या शवपेट्यांची चित्तथरारक गोष्ट अंगावर काटा येईल अशी लाजवाब सादर केली आशुतोष नेर्लेकरांनी. क्या कहने आशुतोष. त्यांच्याच अर्धांगिनीने प्रिया नेर्लेकर यांनी वर्षा पानसरे लिखित सिंगल विंगल ही गमतीदार वास्तववादी कथा समर्थपणे अभिवाचित केली. फारच सुंदर प्रिया. सुदीप सबनीस यांनी माझं बाल्य, माझा 6 सीटर प्रवास या 2 धम्माल विनोदी लेखांची आणि 2 कवितांची मेजवानीच एकत्रित दिली आहे. दान ही प्रखर कविता आणि जुने दिवस आठवणारी बेफिकिरी अगदी हवीशी हीही त्यांनी खूप सुंदर सादर केली आहे. लेखन आणि सादरीकरण दोन्ही सुरेख सुदीपची. सुषमा चौसाळकरने स्पंदने मनाची या तिच्या स्वलिखितातून मनात दाटून येणारे भाव तिने खूप सुंदर व्यक्त केले आहेत. लिहिण्यासाठी सुचतंय असं वाटताना हातातून काहीतरी निसटून जातं. कधी कागदावर उमटतं, कधी नाही. तिचे माणसाच्या मनातील वेदनेचं वर्णन यात खूप प्रभावीपणे उमटलं आहे आणि व्याकुळ मनाची कातरता त्यातून जाणवते. कल्याणी थत्तेंच्या अनुभव कथेतून रॉंग नंबर मधून आपल्यालाही सातारा ते रत्नागिरी हा प्रवास अगदी सुरेख घडतो. त्यांची कथनशैली इतकी सुंदर आहे की प्रत्येक दृश्यात आपण आपल्यालाच पाहतो आणि त्यांची हरवलेली बॅग आपलीच बॅग असावी तसे अधीरतेने ती मिळण्याची वाट पाहू लागतो. विनया पराडकर. रेकी आणि सुगंधशास्त्र म्हणजे अरोमाथेरपी आगळे वेगळे क्षेत्र जोपासणारी लेखिका कवयित्री मैत्रीण. विनयाचा हा प्रवास फारच भावला. जाणवली तिची शिकण्याची धडपड आणि इतरांच्या हिलिंगसाठीची तळमळ. खूप अभ्यासपूर्ण माहिती मिळाली. अंधश्रद्धा आणि चुकीच्या गोष्टींवर ठेवलेलं बोट फारच भावलं. मृणालताई गोसावींची मीरा जणू आपल्याशीच बोलते. कान्ह्याच्या रंगात रंगून गेलेल्या मीरेचं हृदगत ऐकण्यात आपण रंगून जातो. डॉक्टर वैशाली जहागीरदार ह्या एक तळमळीच्या शिक्षण तज्ज्ञ. थिंक डिफरंटली ही संकल्पना त्यांनी फार कळकळीने मांडली आहे. वेगळ्या वाटा मुलांनी चोखाळाव्यात म्हणून स्वतःला सतत अपडेट ठेवून विद्यार्थ्यांना नवनवीन दिशा दाखवण्याचं काम त्या अथक करत आहेत. हे त्यांच्या अत्यंत सकारात्मक व्याख्यानातून अगदी खोलपर्यंत जाणवतं. जाफराबादच्या छोटुल्याचं उदाहरण तर अतिशय स्तिमित करणारं. जयश्री भावे प्रत्येकाचं दिलखुलास कौतुक करणारी ही सखी मुखवट्यांना घाबरणाऱ्या मुलीची आणि तिला त्यातून बाहेर काढणाऱ्या समुपदेशकाची कथा तिने फार प्रभावीपणे रंगवली आहे. ती खूप भावली जयश्री. सुजाता मोघे जीवनाच्या रंगभूमीवर भूमिका अदा करणाऱ्या स्त्रीची तडफड, स्त्रीने चढवलेल्या किंवा तिला चढवाव्या लागलेल्या मुखवट्यांची व्यथा तिने फार सुंदर व्यक्त केली आहे. स्मिता कोरडे माझ्याच मनात उमटलेलं हे या आपल्या अंकाचं नाव मुखवटे म्हणून सादर केलेली ही कविता मुखवटे शेवटच्या 10 मिनिटात लिहून काढली, कारण अंकाच्या कामात स्वतःसाठी विचार करायला किंवा वेळ द्यायचा हे लक्षातच आलं नाही. आणि पाऊस माझा मित्र ही दुसरी कविता ती श्रावणाला सलाम देण्यासाठी. निनाद जाधवनी अनुवादित केलेला ययाती देवयानीतला प्रवेश इंग्रजीत ऐकायला फार छान वाटलं. इंग्रजीवर त्याचं प्रभुत्व आहेच. त्याचं प्रेम वरदान हे अनुवादित पद तर त्यांनी गायलंही फारच सुंदर. याच संदर्भात पुढील कामासाठी निनादला खूप शुभेच्छा. सुमेघा आशुतोषने तिच्या दिवंगत पप्पांना दिलेली आदरांजली त्यातील मोगऱ्या इतकीच मनाला भावोत्कट आणि सुगंधित करून गेली. हे तिचं पहिलं सादरीकरण होतं म्हणून सुमेघाचं खास कौतुक. रेखा दामलेनी सुषमा दळवी लिखित निर्णय या कथेचं अभिवाचन
विजय दामले आणि जुही पिंपळे यांच्याबरोबर उत्तम सादर केलं. सुषमाची कथाही अतिशय सुरेख आणि सकारात्मक आहे. पुढच्या सादरीकरणात सध्याच्या परिस्थितीत चिंधीला मिळालेला मान डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्या कवितेतून गमतीदार रीतीने रेखाने व्यक्त केला आहे. सुनैना पळसुलेने उषा मनोहरची गोष्ट सादर केली आहे. ती तिने नेहमीसारखी सुरेखच लिहिली आहे. सगळी पात्रे एकदम जवळपासची वाटतात आणि सादरीकरण खूप छान सुनैना. अर्चना पाठकने ती फुलराणीतील स्वगत सांगीतिका अर्चनाने खूपच छान सादर केली आहे. वन्स मोर म्हणावं अशी. संजय गोसावींनी त्यांच्या भारदस्त आवाजात स्वर्गीय पंडित यशवंत देवांची काव्यप्रतिभा त्यांच्या एक एक गीतांनी उलगडली आणि त्यांचा प्रवास दाखवला. खूप नवीन गोष्टी कळल्या. रवींद्रजी ढवळे यांनी द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स सौमाली लिखित पुस्तकाचं सविस्तर परीक्षण अगदी मनापासून केलं आहे. सुंदर रसग्रहण. हे पुस्तक आता वाचायलाच हवं असं नक्कीच. नानासाहेब चौधरी ह्या 90च्या ज्येष्ठांचा संदेशही रवींद्रजींनी फार सुंदर वाचून दाखवला आहे. रत्नाकरजी तारदाळकर यांनी दिलेल्या सरप्राईजनी बहार आणली. मुखवटे या अंकाला त्यांनी त्यांच्या संकल्पनेच्या सादरीकरणातून उत्स्फूर्त सलाम दिलाय, त्याला तर तोडच नाही. रत्नाकर नाडकर्णी यांची कथा मंगेश वर्दे हे लेखक. वर्क फ्रॉम होम हे कथेचे नाव. 3 वेगवेगळ्या आवाजात सादर केलेली कथा हे या अंकाचं शिखर म्हणता येईल. सुजातानी म्हटले तसे 2 रत्नाकरांनी आरंभ आणि शेवट केला या अंकाचा आणि बहार आणली. शेवटी संपूर्ण अंकात एक आवाजांची दुनिया आहे हे जाणवत राहिलं. आवाजांमुळे या सादरीकरणाला एक देह लाभलाय असं वाटलं. सुंदर लागलेले सर्व कलाकारांचे आवाज मंत्रमुग्ध करून गेले आणि त्यातून जाणवली ती काही सुरेख करण्याची धडपड आणि तळमळ. तसे 34 जणांचे 52 ऑडिओ असलेला मुखवटे हा अंक खरंच दिग्मूढ करून गेला. तुम्हा सर्वांच्या उत्साह आणि प्रतिसादाने आणलेली बहार पुन्हा पुन्हा अनुभवता यावी असं सतत वाटत राहील आता. आणि हे जे सुंदर मैत्रीभारित वातावरण आहे ना, ते वृद्धिंगत होत राहो हीच देवाकडे प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे, सुषमा दळवीचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.